मधल्या वेळात खाण्यासाठी चटपटीत काहीतरी असा पदार्थ हवा. त्यासाठी आपल्याकडे खारे शेंगदाणे, फुटाणे हे पदार्थ तर असतातच. त्यातलाच हा चटपटीत पदार्थ म्हणजे हिरवे वाटाणे, जे गाड्यावर सहज मिळतात, पण घरी बनवायचं म्हटलं की कंटाळा येतो. अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. त्यासाठी मी 4 कप आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो पांढरे वाटाणे घेतले आहेत. हे वाटाणे रगडा किंवा पाणीपुरीसाठी वापरले जातात. 4 तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं. निथळून घेतल्यानंतर यामध्ये अर्ध्या वाटाण्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग आणि अर्ध्यामध्ये घातला आहे लाल रंग. लाल आणि हिरवा रंग व्यवस्थित लावून झाला की लगेचच एखाद्या सुती कपड्यावर किंवा पेपरवर सुकायला ठेवायचे. 1 ते 2 तास पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायचे. कितपत सुकवायचे तर हाताला अजिबात ओलसरपणा जाणवत नाही. पण खूप कडकडीत अजिबात सुकवायचे नाही, नाहीतर ते कडक होतात. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये वाटाणे घालायचे. पण ही टीप जरूर लक्षात ठेवा, लगेचच त्यावर झाकण ठेवायचं आहे. कारण वाटाणे ओलसर आहे. तेलात टाकले की ते लगेचच फुटतात आणि तेल अंगावर उडू शकतं. अशाच पद्धतीने हे सगळे वाटाणे तळून घेतले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं.